आजचा PYQ आहे बघा आपल्याला MST CT मध्ये बघा बऱ्याचदा आपल्याला या क्वेश्चनवर या टाईपच्या क्वेश्चनवर बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारले जातात. तर बघा नेमकं क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलेले तर या ठिकाणी बघा आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेले द एरिया बाउंडेड बाय द कर्व y इक्वल्स टू मॉड मध्ये x-2 x इक्वल्स टू 1 x इक्वल्स टू 3 अँड x ॲक्सिस इज. तर या क्वेश्चनला आपण वेगळ्या पद्धतीने काही सॉल्व्ह करू शकतो का तर बघा 95% जे विद्यार्थी असतील ते बघा या क्वेश्चनला या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतात. पण या ठिकाणी बघा या क्वेश्चनला आपण विदाऊट इंटिग्रेट करता काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतो. तर बघा या ठिकाणी काय करू शकतो आपण या जे इक्वेशन दिलेले त्याचा काय काढणार ग्राफ काढणार. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय करता येईल ग्राफ काढता येईल. तर या ठिकाणी बघा ना कोणाचा ग्राफ काढायचा y इक्वल्स टू मॉड मध्ये x-2 तर याचा ग्राफ बघा काय निघल तर याचा ग्राफ या पद्धतीनं निघल. जर x-3 असतं तर त्याचं वर्टेक्स 3 वर असतं x-4 असेल तर त्याचं वर्टेक्स कुठं असतं 4 वर असतं. त्याच्यानंतर बघा जर x+1 असतं तर या ठिकाणी कुठं असतं -1 वर असतं. तर या पद्धतीने आपल्याला काय करता येते मॉडचा ग्राफ काढता येते. त्याच्यानंतर बघा आपल्याला ग्राफ काढायचा x इक्वल्स टू 1 चा तर ही लाईन असते पॅरलल बघा कोणाला y ॲक्सिसला. तर ही असली आपली लाईन x इज इक्वल्स टू 1 x इज इक्वल्स टू 1. त्याच्यानंतर बघा की आपल्याला लाईन काढायची x इक्वल्स टू 3 ही कुठून गेली असती तर ती पॅरलल असती y ॲक्सिसला. तर या लाईनला आपण नाव देणार x इज इक्वल्स टू 3. आता आपल्याला काय करायचं बघा जे आपल्याला विचारलं क्वेश्चन की या ग्राफमुळं जे एरिया तयार होते त्याचा काय विचारलं आपल्याला एरिया. तर या ठिकाणी बघा हा एरिया ज्याला आपण A1 म्हणणार त्याच्यानंतर हा एरिया याला काय म्हणणार आपण A2 म्हणणार. तर या ठिकाणी बघा हे ट्रँगल तयार होतात. आपल्याला काय करायचं आता याचे व्हर्टायसेस फाइंड करायचे. तर या ठिकाणी बघा ना x ची व्हॅल्यू जर 1 असेल आणि आपण याचं जर पुट केली तर 1 - 2 मॉडमध्ये -1 आणि मॉडच्या बाहेर काढलं तर काय मिळणार 1. याचा अर्थ हे कोऑर्डिनेट काय होणार 1,1. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा 3 वर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढायचं असेल तर 3 - 2 मॉडमध्ये 1 येणार. या ठिकाणी कोऑर्डिनेट काय भेटणार आपल्याला 3,1. याचा अर्थ ही जी लाईन असणार आहे बघा ही काय असणार y इक्वल्स टू काय असणार 1. ती पॅरलल असणार कोणाला x ॲक्सिसला. आता या ठिकाणी बघा या ट्रँगलचा जर एरिया काढायचा असेल तर हाफ बेस इंटू हाईट. तर या ठिकाणी बघा बेस यामधलं अंतर किती 1 आणि त्याची हाईट बघा या ठिकाणी किती तर या ठिकाणी सुद्धा 1. तर याचा एरिया निघाला हाफ स्क्वेअर युनिट. सिमिलरली जर आपण याचा एरिया काढला तर याचा बेस बघा याच्यामधलं अंतर या ठिकाणी बघा किती 1 आणि हाईट सुद्धा किती 1. तर याचा जर एरिया काढला तर याचा सुद्धा एरिया किती येणार हाफ आणि याची जर ॲडिशन केली तर ती काय येणार 1 स्क्वेअर युनिट. म्हणून आपलं जे ऑप्शन आलं असतं तो आपला ऑप्शन कोणता आला असतं C काय आलं असतं करेक्ट आलं असतं. धन्यवाद.